तर अजितदादांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक करत हा अर्थसंकल्प राज्याला पुढे नेईल असा विश्वास व्यक्त केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री व आदरणीय अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनात व श्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या सहकार्याने जो अर्थसंकल्प आज महाराष्ट्राच्या जनतेच्या उन्नतीसाठी सादर केला, या महाराष्ट्राची प्रगती, विकास, उन्नती अतिशय वेगाने होण्याच्या दृष्टीने माननीय अर्थमंत्र्यांचे 124 विविध विकासाचे मुद्दे या राज्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे योग्य दिशेने, गतीने विकासाची गाडी वेगाने जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पातलं रयतेचं राज्य निर्माण होण्याच्या दृष्टीने शिवभक्तांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे। शेतकरी, शेतमजूर, गरीब कल्याण आणि या राज्याची प्रगती हे केंद्रबिंदू आहे। मी अजितदादांचं व विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं या जनताभिमुख अर्थसंकल्पाबद्दल अभिनंदन करतो।